यवतमाळमध्ये 24 तासात 135 मिलीमीटर पाऊस कोसळलाय। नदी नाले दुथडी भरून वाहत असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती। अंदाजे 400 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होतोय। जिल्ह्यातील तब्बल 98 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे। मुसळधार पावसामुळे 518 घरांचं नुकसान झालंय। नदीकाठच्या शेतांमध्ये पाणी शिरल्यानं कापूस, सोयाबीन आणि इतर पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचं सिंचन साहित्य पुराच्या पाण्यात वाहून गेलं असून पंचनामे करून तातडीने मदत देण्याची मागणी जोर धरू लागली आहे। पुराच्या तडाख्यात जनावरांनाही मोठा फटका बसलाय। आतापर्यंत 97 शेळ्या व मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे। यवतमाळच्या दारव्यामधल्या दहेलीतील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री संजय राठोड यांनी जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक घेतली आहे। व्यवस्थापनासाठी तत्काळ उपाययोजना करून सतर्क राहण्याचं तसंच पूरप्रवण भागांसाठी स्वतंत्र कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश प्रशासनाला त्यांनी दिलेत। दहेली गावाजवळ असलेल्या कोपटी नदीमध्ये कारसह 3 जण वाहून गेलेत। यात आईसह 2 मुलींचा समावेश होता। बचाव पथकाच्या हाती आईसह तिच्या 2 मुलींचे मृतदेह हाती लागलेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।